मुलींनाच मोफत शिक्षण का, मुलांना का नाही? मुलींना मोफत शिक्षण एका बाजूला सरकारने दिलेलं आहे, परंतु दुसऱ्या बाजूने मुलींच्या ज्या समस्या आहेत याच्यावर सरकारने विचार केलाय का? नमस्कार आणि स्वागत आहे मी आणि आपण या पॉडकास्टमध्ये. आजच्या पॉडकास्टचा विषय आहे मुलींना मोफत शिक्षण का. तर आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत श्री सागर शेडगे सर. मागील 25 पेक्षा जास्त वर्षापासून ते शिक्षण क्षेत्रात काम करतात. शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक बांधिलकी जपून त्यांनी जे सामाजिक कार्य किंवा शिक्षण क्षेत्राचं कार्य पुढे आणले त्याबद्दलचं आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. आणि ते या मोफत शिक्षणाचा जो राज्य सरकारने घेतलेला जो निर्णय आहे, या राज्य सरकारच्या निर्णयाकडे ते कुठल्या भावनेने बघतायत, यामागे त्यांचा विचार काय, किंवा मुलींना याचा फायदा होईल नाही होईल, किंवा उच्च शिक्षणाबद्दल मुली आता पुढे सरसावतील किंवा त्यांच्या स्वतःची काहीतरी नवीन ओळख तयार करतील, याबद्दलची आज माहिती, याबद्दलचा आज हितगुज आपण सागर सरांबरोबर घेणार. नमस्कार, मी सागर शेडगे, पुणे कोथरूड येथे मी गेले 25 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. आत्ता जो मुलींचा मोफत शिक्षणाचा जो राज्य सरकारने घेतलेला निर्णय आहे तो खरंच खऱ्या अर्थाने स्वागतार्ह आहे. कारण शिक्षण हा प्रत्येक मुलाचा आणि मुलीचा हक्क आहे. तो मुलगा असो किंवा मुलगी असो, परंतु समाजामध्ये सर्वांना शिक्षण हे मिळालं पाहिजे. परंतु जरी आज आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करत असलो तरीसुद्धा प्रामुख्याने मुलींचा शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्रवाह थोडासा कमी होत होता. उच्च शिक्षणासाठी अजूनही मुली तेवढ्या प्रवाहामध्ये येत नव्हत्या. जरी आपण त्यांना सावित्रीच्या लेकी म्हणत असलो तरीसुद्धा काही आर्थिक अडचणीमुळे किंवा कुटुंबाच्या काही आर्थिक समस्येमुळे, कुटुंबाच्या दबावाखाली, किंवा मुलगी जर 12वी झाली, ग्रॅज्युएशन झाली की तिच्याकडे आजही तिचं लग्न करायचं हे जे पालकांच्या डोक्यात उद्दिष्ट होतं ते कुठेतरी ह्या ठिकाणी थांबेल. त्याला कारण असं की जर मोफत शिक्षण मिळतं आहे ह्याचा अर्थ सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकांचा आर्थिक बोजा कमी होतो आहे. आणि ह्याच्या प्रवाहातून, ह्या शिक्षणाच्या प्रवाहातून ज्या मुली बाहेर जात होत्या त्या खऱ्या अर्थाने प्रवाहात येतील. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्या मुलींना काही अडचण नाही, परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती किंवा नसते, मग त्यांच्यापुढे, त्या पालकांपुढे एकच प्रश्न उरतो की आपण MBBS असेल, इंजिनिअरिंग असेल, किंवा अजून B.Pharm असेल, M.Pharm असेल, यांच्या एवढ्या फीज आपल्याला परवडत नाही. माझा पुढचा प्रश्न आहे सर, राज्य सरकारने दिलेला हा शिक्षणाचा किंवा मोफत शिक्षणाचा निर्णय, यामध्ये काही सुधारणा आणि आव्हाने आहेत का? आज सरकार शाळेमध्ये जाऊन चौकशी समिती स्थापन केलेली आहे का? मुलींना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी मुलींना मिळत आहेत का? मुलींचं आजही शोषण थांबलेलं आहे का? मुलींच्या बाबतीमध्ये जो नकारात्मक दृष्टिकोन आहे हा अजून सकारात्मकतेकडे वळलेला आहे का? याचा कुठेतरी सरकार विचार करताना कमी वाटतंय मला. कारण फक्त मोफत शिक्षण देऊन ही समस्या सुटणार नाही, तर मुलींचे जे काय सातत्याने भेडसावणारे प्रश्न आहेत या प्रश्नावरती सुद्धा सरकारने काम केलं पाहिजे. कारण शाळेपासून घरापर्यंत, घरापासून शाळेपर्यंत हे जे अंतर आहे, किंवा शाळेच्या आजूबाजूचे जे अंतर आहे, आजूबाजूचा जो परिसर आहे हा मुलींसाठी सुरक्षित आहे का? आणि ह्या सुरक्षिततेसाठी सरकार काय पावलं उचलते याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि तरच खऱ्या अर्थाने या मोफत शिक्षणाचा उपयोग होईल असं मला वाटतं. माझा पुढचा प्रश्न असा आहे सर की मुलींना मोफत शिक्षणामुळे होणारे फायदे किती? खास करून मुलींसाठी जे मोफत शिक्षण आहे याचा फायदा मला जास्त ग्रामीण भागातली जी मुली आहेत ह्यांना होताना दिसतो. कारण ग्रामीण भागामध्ये आता जरी सरकारने 12वीपर्यंत सक्तीचं शिक्षण केलं असलं
तरीसुद्धा ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला मुली शाळेत जायच्या त्यावेळेला त्यांना जे लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तिथं उपलब्ध नसायच्या. मुलींचं ड्रॉपआउटचं प्रमाण पूर्वी खूप होतं, आजही आहे, परंतु फक्त मोफत शिक्षण केलं म्हणजेच तो प्रश्न सुटेल असं नाही. किंवा मुलगी एक आपल्यावरती लग्नासाठी ओझं आहे किंवा हिच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करून आपणास ती दुसऱ्याच्याच घरी जाणार आहे, हेच फक्त कारण नाही आहे. तर दुसरी अशी अनेक कारणं आहेत मुलींच्या बाबतीमध्ये की जर तुम्ही ग्रामीण भाग बघितला किंवा शहरातल्यासुद्धा काही उपनगरातल्या शाळा बघितल्या तर मुलींसाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तिथं उपलब्ध नसायच्या. उदाहरणार्थ मुलींना जे मंथली जे काही समस्या निर्माण होतात त्याच्यासाठी खरंच ग्रामीण भागामध्ये वेगळी सुविधा पूर्वी नव्हती, आजही काही काही शाळांमध्ये नाही. त्यानंतर जिल्हा परिषदेचे जे शाळा आहेत प्राथमिक माध्यमिक तिथे जास्तीत जास्त पुरुष शिक्षक, म्हणजे मला त्यांच्यावर ब्लेम नाही करायचा, परंतु जर तिथं पटसंख्या कमी असेल तर तिथं पुरुष शिक्षक एकच किंवा 2 शिक्षक असतील. आणि त्यामुळे बऱ्याचशा वेळेला आत्ता शिक्षणामध्ये प्रशिक्षित महिला ह्या शिक्षिका ज्या आहेत ह्या शिक्षकांचं काही ठिकाणी प्रमाण कमी असल्यामुळे सुद्धा पालक त्या ठिकाणी मुलींना पाठवत नव्हता. आणि साहजिकच मग मुलांचं तिथं प्रमाण असायचं. आणि आत्ता सध्या जरी हा लिंगभेद आपल्याला आढळत असला की मुलींना मोफत शिक्षण आहे, मुलांना मोफत शिक्षण नाही, तर ह्याच्यामागची अशी अनेक कारणं आहेत. सध्याच्या आपण परिस्थिती पाहतो की मुली जरी शाळेमध्ये गेल्या, कुठं कॉलेजला जात असतील किंवा काही मुली आहेत उच्च शिक्षण घेतात, पार्ट टाईम जॉब करतात, शिक्षण घेतात, परंतु जर का ते यायला तिला उशीर झाला तर त्या पालकांच्या मनाची जी उलघाल होते, सध्याची जी परिस्थिती आहे, सध्याचं काही घटना काही गोष्टी आपण सातत्याने ऐकतो आणि त्याच्यामुळे त्या पालकाच्या मनाला इतक्या वेदना होतात की का माझ्या मुलीला 10 मिनटं उशीर झाला. जोपर्यंत त्या मुलीचा फोन लागत नाही किंवा जोपर्यंत ती मुलगी त्याला किंवा त्या आईला डोळ्यासमोर दिसत नाही तोपर्यंत तिचं मन शांत राहत नाही. त्याला कारण असं की समाजामध्ये ह्या चाललेल्या ज्या घटना आहेत ह्या घटनेमध्ये सुद्धा मुली कुठेतरी पालकांना असुरक्षित वाटतात. आणि या असुरक्षिततेचं कारण म्हणजे की हे दररोज आपण ऐकत असलेल्या गोष्टी. त्यामुळे हा जो समाज आहे समाजाने सुद्धा दोन्ही बाजूने विचार केला पाहिजे की मुलींनाच मोफत शिक्षण दिलं आहे, मुलांना मोफत शिक्षण नाही दिलं, तर मुलींना ह्या प्रवाहात आणण्यासाठी मुलींना फक्त पूर्वीचं जे मुलींकडे महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन होता, चूल आणि मूल एवढाच जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन कुठंतरी बदलावा आणि तो बदलत चालला आहे. यासाठीच खऱ्या अर्थाने या मोफत शिक्षणाचं मला वाटतं सर्वांनी स्वागत करायला पाहिजे. आणि मुलांसाठी सुद्धा आपण काय करता येईल किंवा मुलांनासुद्धा कुठल्या संधी निर्माण करून देता येतील का. मुलांना संधी आहेच, परंतु जर पाहिलं तर आज शिक्षणामध्ये प्रत्येक समाजाला आरक्षण आहे आणि प्रत्येक समाजामध्ये आज तो ओपन कॅटेगरीतला असू दे कास्टमधला असू दे तर त्या पद्धतीने त्याने योग्य शिष्यवृत्तीची त्या मुलांनी माहिती घेतली, योग्य सरकारने ज्या योजना आणलेल्या आहेत त्याची व्यवस्थित माहिती घेतली किंवा त्याला जे मिळालेलं त्याच्याच ह्याला मिळालेलं जे आरक्षण आहे त्याची व्यवस्थित माहिती घेतली तर मला वाटतं मुलांचं शिक्षणसुद्धा एकदम सुकर होईल, सोयीस्कर होईल. आणि महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्रात आज कुठलाच असा समाज राहिला नाही की त्या समाजाला आरक्षण नाही किंवा त्या समाजामध्ये ज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा परिस्थितीला विद्यार्थी शिक्षण घेणार नाही किंवा घेऊ शकणार नाही अशी आज काय परिस्थिती कुठेही दिसत नाही. त्यामुळे मुलांनी मुलींनी आणि खास करून पालकांनी जागृत झालं पाहिजे आणि जे काय योजना आहेत ह्या योजनांची व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे. आज मोबाईलसारखं आपल्या हातामध्ये सगळं ज्ञान आपल्या उंबरठ्यावर येऊन पोचलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचा आपण नीट उपयोग केला पाहिजे. कारण मोबाईल शाप की वरदान हा नंतरचा भाग आहे, तो वरदानसुद्धा आहे आणि शापसुद्धा आहे. म्हणजे त्याचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत.
परंतु त्याचा जर आपण नीट विचार केला तर त्याचे फायदे जास्त होतील आणि तोट्यांचा विचार केला तर आपल्याला माहितीच आहे त्याचे तोटे काय आहेत. ठीक आहे सर, तुमचे मुद्दे मला पटलेत. पण प्रश्न असा आहे की सरकारने मुलींना जे शिक्षण मोफत केले त्याबद्दल मुलींचा उच्च शिक्षणाकडे कल वाढेल. पण या उच्च शिक्षणासाठी लागणारी जे संसाधने आहेत, जी धोरणे आहेत, याबद्दल सरकारच्या काय योजना आहेत त्याबद्दल तुम्ही थोडंसं बोलावं असं मला वाटतं. खरंच याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सरकारने जी संसाधने उपलब्ध करून दिलेली आहेत ती खरंच तेवढ्या मुलींसाठी पूरक आहेत का? कारण आता एका बाजूला मोफत शिक्षण केलेलं आहे, हे स्वागतार्ह आहेच. आता मुलींचा ओढा शिक्षणाकडे वाढणार आहे, परंतु त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये तेवढ्या प्रमाणात त्या मुलींसाठी जे रिसोर्सेस आहेत, संसाधने आहेत, ती उपलब्ध आहेत का? त्याचबरोबर मोफत शिक्षणाच्या बाबतीत जे विद्यार्थिनी आहेत त्यांना ह्या कायद्याची पूर्ण माहिती मिळाली आहे का? पूर्ण माहिती त्यांनी घेतली आहे का? किंवा पूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोचली का? पालकांनासुद्धा आणि विद्यार्थिनींनासुद्धा. कारण आजही बरेचसे पालक आणि विद्यार्थिनी ह्या म्हणजे त्यांचा गोंधळ झालेला दिसतो. नक्की माझी पूर्ण फी माफ आहे का? मला फक्त ट्युशन फी माफ आहे का? मला बाकीची फी द्यायची नाही? याच्यामध्ये प्रचंड गोंधळ अजूनही आहे. मग पालकांनी काय केलं पाहिजे, विद्यार्थिनींनी काय केलं पाहिजे की व्यवस्थित तो GR आहे त्या योजनेची माहिती घेतली पाहिजे. आणि याच्याही पेक्षा सरकारचं एक काम आहे की प्रत्येक कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी त्यांनी काही कॅम्प किंवा जसं तुम्ही तुमच्या कामाची जाहिरात रेडिओवरून करता, TV वरून करता, तसं ह्या योजनेची जाहिरातसुद्धा रेडिओवरून केली पाहिजे की मुलींना मोफत शिक्षण. पण ते मोफत शिक्षण कशात आहे? सर्व शिक्षण अभियानचे जे भारतभर लागू आहे त्याच्यामध्ये हजारो मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले गेले, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्या ठिकाणी मुलींच्या शिक्षणासाठी मुलींना अनमोल असे मुलींनी योगदान दिले. परंतु या कार्यक्रमामध्ये स्थानिक गरज ओळखून योग्य पद्धतीने कार्यरत राहून शिक्षण क्षेत्रामध्ये खरंच बदल घडतायत का, हे स्थानिक स्वरूपामध्ये सरकारनेही चौकशी केली पाहिजे आणि पालक म्हणून आपण त्याची नीट काळजी घेतली पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही त्या कॉलेजमध्ये जाऊन आपण माहिती घेतली पाहिजे असं मला ह्या ठिकाणी वाटतं. कारण इथं जर का शिक्षण मोफत मिळतं आहे म्हणून काही विद्यार्थिनींना आता सध्या ट्रेंड झालेला आहे, सगळ्यांचा ओढा चालला आहे कम्प्युटर सायन्स, AIDS आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स किंवा IT. परंतु खरंच सगळ्यांनाच AIDS, सगळ्यांनाच कम्प्युटर, सगळ्यांनाच IT जमेल का? बाकीचे ENTC सारखे कोर्सेस आहेत, इलेक्ट्रॉनिक्स आहेत, भरपूर कोर्सेस आहेत, नवीन कोर्सेस आलेले आहेत. याच्यामध्ये मुलींना कुठं वाव मिळतो आहे का? आर्किटेक्चर असेल, डिझायनिंग असेल, असे बरेचसे कोर्सेस आहेत. नाहीतर ह्या ठिकाणी असं व्हायचं की मोफत शिक्षण मिळते म्हणून सगळेच चाललेत आणि मग एक मोठा असा पूर्वी DEDच्या बाबतीमध्ये असं झालं होतं की DEDचे कॉलेजेस खूप सारे सरकारने परमिशन दिली आणि आज लाखो विद्यार्थी DED करून बसलेत ह्याच अपेक्षेवरती की मला नोकरी लागेल. तसं भविष्यात निर्माण होऊ शकतं ह्या मोफत योजनेमुळे असं मला वाटतं. मला वाटतं मुलींच्या बाबतीमध्ये, शिक्षणाच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना 12वीपर्यंत काही अडचण येत नाही, परंतु 12वी नंतरच्या पुढच्या शिक्षणासाठी फार अडचण येते. सर्वात महत्त्वाचं तर पालक किंवा विद्यार्थी असा विचार करतो की बघू 12वीला मार्क्स पडल्यावर आपण ठरवूया, 10वीला मार्क्स पडल्यावर आपण ठरवूया सायन्स घ्यायचं काय घ्यायचं. परंतु ते तसं नसलं पाहिजे. तर त्या मुलीचे वडील, आई आणि मुलगी या तिघांनी एकत्र बसून खऱ्या अर्थाने हा निर्णय घेतला पाहिजे. बऱ्याचशा वेळेला होतं काय आपल्याकडे की आपण आपल्या नातेवाईकांमध्ये त्या मुलीने काय केलं, कम्प्युटर इंजिनिअरिंगला गेली,
ही IT ला गेली, हिने MBA केलं, किंवा ही परदेशात चालली, किंवा ही MBBSला गेली, किंवा BHMSला गेली, त्या अनुषंगाने आपणसुद्धा त्या मुलीचं जे करिअर आहे ते आपण आपल्या मुलीमध्ये पाहतो. पण आपल्या मुलीमध्ये जे अंतर्गत आणि बाह्यगत जे गुण असतात, ह्या गुणांकडे आपलं दुर्लक्ष होतं. आपण मोठी मोठी स्वप्न जरूर पाहावी, परंतु आपल्या मुलीच्यामध्ये ते गुण नक्की आहेत का, याचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने मुलींना ह्या मोफत शिक्षणाचा फायदा होईल. कारण मोफत शिक्षण मिळते म्हणून सगळेच जर कम्प्युटर इंजिनिअरिंगकडे गेले तर सगळ्यांना भविष्यात नोकऱ्याही भेटणार नाहीत आणि सगळ्या मुलींची तेवढी ते कोर्स क्रॉस करण्याची पात्रतासुद्धा नसते, शारीरिकही नसते आणि मानसिकही नसते. त्यामुळे पालकांनी ह्या गोष्टीवर एक विचार केला पाहिजे की आपल्याला जे मोफत शिक्षण मिळालं आहे त्याचा आपण कसा उपयोग केला पाहिजे, आणि तो जर योग्य पद्धतीने केला तर मला वाटतं सरकारची जी योजना आहे ही खऱ्या अर्थाने फलदायी ठरेल असं मला या ठिकाणी वाटतं. एक पालक म्हणून मला काही योजनांची माहिती असली पाहिजे. सर्व शिक्षा अभियान हे माहितीच आहे आपणा सर्वांना. बेटी बचाओ बेटी पढाओ याच्यामध्ये सरकारचं उद्दिष्ट आहे बाबा लिंगभेदभाव कमी करणे, मुलींच्या शिक्षणासाठी जागरूकता वाढवणे, लिंग आधारित भेदभाव, अल्पसंख्याक क्षेत्रातील कमी शिक्षणाच्या ज्या संधी होत्या ह्या योजनेची काही वैशिष्ट्य आहेत. काही शिष्यवृत्ती योजना आहेत. उदाहरणार्थ राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती, पद्मश्री पुरस्कार, उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य. ह्याचं उद्दिष्ट असं आहे की गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अर्थसहाय्य प्रदान करणे. त्यानंतर शिक्षणामध्ये जी आव्हानं आहेत ही आव्हानं संपुष्टात येण्यासाठी खऱ्या अर्थाने शिष्यवृत्तीची योजना सरकारतर्फे आहे. महिला संरक्षक योजना म्हणजे राष्ट्रीय महिला विकास महामंडळ असेल, ह्या अंतर्गत काही योजना येतात. त्याचबरोबर प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना ही एक योजना आहे. ह्या योजनेमध्ये मुलींच्या भविष्यासाठी शिक्षणासाठीच विचार केला जातो. त्याचबरोबर शिक्षणासाठी पण आहेच. प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना ही शिक्षणासाठी तर आहेत, परंतु विवाहासाठी सुद्धा वित्तीय सहाय्य केलं जातं. त्यानंतर उमंग योजना आहे, प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे. ह्या मातृवंदना योजनेमध्ये गर्भवती महिलांसाठी अर्थसहाय्य केलं जातं. उमंग योजनेमध्ये ज्या शिक्षण, नोकरी आणि समाजसेवेच्या क्षेत्रात मुलींचे सशक्तीकरण केले जाते. त्यानंतर मुलीच्या शालेय प्रवेशासाठी विविध स्थानिक योजनांचाही ह्या ठिकाणी समावेश आहे. अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत की एक पालक म्हणून आपण स्वतः त्याची माहिती घेतली पाहिजे. आणि सगळं ऑनलाईन उपलब्ध आहे. आपल्याला जर माहिती नसेल तर आपण जे आपली मुलं एज्युकेटेड आहेत, सर्वांच्या हातात फोन आहे, त्या फोनवरती आपण माहिती घेऊ शकता आणि त्याचा फायदा मुलींना करून देऊ शकता. ह्या योजनांचा फायदा खऱ्या अर्थाने मुलींना कसा होईल तर मुली जर जास्तीत जास्त शिक्षणाकडे वळाला की त्यांना एक आर्थिक स्वातंत्र्य निर्माण होईल. म्हणजे भविष्यात मुली स्वतःचा रोजगार स्वतः मिळवू शकतील. जी डिपेंडन्सी आहे, अवलंबून राहणे, ते मुलींचं बऱ्याच प्रमाणात कमी होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मी मागे बोललो होतो की कमी वयामध्ये 18-20 वयामध्ये किंवा 20 वर्षाच्या आतमध्ये जे मुलींचं लग्नपूर्वी केलं जायचं किंवा आता थोडीफार परिस्थिती बदललेली आहे, परंतु त्याच्यामुळे लग्नाचं त्यांचं जे वय आहे वाढेल, जेणेकरून मुली शिक्षणाच्या प्रवाहात येतील. खूप वाढलं पण नाही पाहिजे, परंतु जे खूपच कमी वयात केलं जात होतं तो एक मुलींना फायदा होईल. आरोग्य आणि जागरूकतेबद्दल मुली शिक्षण घेतल्यामुळे सावध राहतील. गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांना भेटेल. त्याचबरोबर लिंगभेद हा कमी होईलच. हे जनरली मुलींना मोफत शिक्षणाचे खऱ्या अर्थाने मला फायदे वाटतात. शिक्षण घेतल्यामुळे अनेक ज्या महिला आहेत अनेकांनी आपल्या स्वतःच्या यशोगाथा तयार केल्या आहेत. आपल्यासमोर सर्वांना नाव परिचित आहेच. आदरणीय सुधा मूर्ती असतील, किरण बेदी, अशा अनेक महिला आहेत की त्यांनी शिक्षणाच्या जोरावरतीच
समाजामध्ये त्यांनी एक वेगळं त्यांचं स्थान निर्माण केलं. आणि हा जो मोफत शिक्षण आहे, या मोफत शिक्षणाचा सुद्धा मला असं वाटतं मुलींनी त्याचा उपयोग करून स्वतःच्या यशोगाथा तयार कराव्यात. माझ्या समोरचं एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर मी ज्या विद्यार्थिनीला जवळून पाहिलं अशा 2 विद्यार्थिनींचा मी इथं मुद्दामून उल्लेख करेल. ते म्हणजे डॉक्टर मीना झादीमनी. त्या मुलीला घरची परिस्थिती कुठल्या एवढी पोषक नव्हती. परिस्थिती घरातली अत्यंत बिकट. ऐन 10वीत असताना 10वीची परीक्षा तोंडावर असताना वडिलांचा मृत्यू झाला. परंतु त्या गोष्टीला कुठेही तिने ते दुःख मनात लपवून 10वीनंतर 11वी-12वी सायन्स केलं. त्यानंतर त्या ठिकाणी नीटची परीक्षा दिली. चांगल्या मार्काने ती पास झाली आणि आज ती डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. दुसरं उदाहरण सांगायचं म्हटलं तर प्रतीक्षा माने. हिची पण परिस्थिती अतिशय साधारण, परंतु मला शिक्षण घ्यायचं आणि मलाही समाजामध्ये माझ्या आईवडिलांचे नाव असेल किंवा स्वतःचं एक स्थान निर्माण करायचे म्हणून प्रत्यक्षाने 10वीनंतर 11वी-12वी कॉमर्सला गेली. 11वी-12वी कॉमर्स करून CA चार्टर्ड अकाउंटंट हेच तिने ध्येय ठेवलं आणि आत्ता 2023 साली ती त्याच्यामध्ये यशस्वी झाली. म्हणून माझ्या प्रत्येक मुलीला सांगणं असं राहील की जर तुम्ही ध्येय ठरवलं, हे मोफत शिक्षण असेल किंवा नसेल, परंतु जर तुम्ही भविष्यात कुठलंही सरकार ही योजना चालू ठेवील किंवा बंद करेल, परंतु जर तुम्ही ध्येय ठरवलं तर तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत आणि ती आपल्याला मोफत शिक्षण मिळते म्हणून आपण तिकडं जायचं असं न करता मला माझ्या ध्येयापर्यंत पोचायचे आणि मला माझ्या समाजासाठी, माझ्या आईवडिलांसाठी काहीतरी करायचे आणि एक आदर्श निर्माण करायचा आहे, जेणेकरून तुमच्या आदर्शाकडे बघून इतर मुलीसुद्धा त्या पावलावर पाऊल टाकतील. अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, करावा असं मला वाटतं. तर मित्रांनो, मुलींसाठी मोफत शिक्षण हा केवळ एका मुलीचंच आयुष्य बदलणार नाही, तर समाजाला एका वेगळ्या दिशेने किंवा सकारात्मक दिशेने नेण्यासाठी हा खूप छान डिसिजन आहे. एका मुलीने स्वतःचं आयुष्य किंवा तिचं भविष्य एक उज्ज्वल करण्यासाठी हा जो निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्याचं स्वागत आहे आणि त्याचा त्या मुलींना किंवा त्या मुलींच्या आत्मविश्वासासाठी हा निर्णय अत्यंत योग्य राहील. तरी तुमची मते यावर कळवा. मुलींसाठी किंवा मुलांसाठी असणाऱ्या शिष्यवृत्तीबद्दल आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये बोलणार आहोत.